हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज खूपच जास्त फ्रेश व्लॉग स्टार्ट करते. माझी घड्याळ बंद पडली कारण सर्व काम आवरलं एकदम मस्त. आज सकाळी पहिल्यांदा पहिल्यांदा नसेल बट इथे आल्यापासून तर पहिल्यांदा सकाळी देवाला दिवा लावला. एवढं छान वाटतंय ना, म्हणजे स्वयंपाक झाला ना लवकर, मावशी येऊन गेला स्वयंपाक करून 10 वाजताच. सो त्यामुळे मग मी पण पटकन माझं आवरलं, आंघोळ वगैरे झाली, देवाला दिवा लावला. एवढं प्रसन्न वाटतंय काय सांगू तुम्हाला. मस्त असं घरामध्ये ते धूप लावली आहे, छान वाटतंय. आणि मी रात्री याच्यामध्ये ह्या बॉटलमध्ये सब्जा सीड्स भरून ठेवल्या होत्या, 1 चमचा, आणि मग ते आता फुगून हे झाल्यात. बट मला आता कळत नाहीये हे सब्जा सीड्स गिळायच्या की खायच्या असतात पाण्यासोबत, ते समजत नाहीये. तुम्हाला माहित असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आधी पण मी चिया सीड्स घेतलेल्या, बट ते असं कसं होतं मला आवडत नाही, त्यामुळे मला वाटलं होतं सब्जा सीड्स थोडंसं काही वेगळं असेल. बट ते आता टाकले तर ते सेम चिया सीड्स सारखंच आहे. बट आता पाणी तर संपवावं लागेल. आता 10 वाजलेत बट तरी सुद्धा पाणी इथंच आहे, कारण हे सीड्समुळं मला पिऊ वाटत नाहीये. नाहीतर मी आता जवळपास 8 दिवस झाले मी दररोज एवढी बॉटल संपवतीये, आणि एवढा छान रिझल्ट दिसतोय ना मला जास्त पाणी पिल्यामुळे. म्हणजे चांगलं माझ्या म्हणजे बॉडीमध्ये काहीतरी असं चेंजेस झाल्यासारखं वाटतंय, छान वाटतंय. सो हे आहे. आणि आता मी ब्लिंकिटवरनं जस्ट सामान मागवलं, त्याच्यामध्ये मी ते रेड लेबलची टी प्रीमिक्स नाही का, फक्त पाण्यामध्ये टाकून प्यायचं, ती मागवली आहे. सो आता बघूया कसे येते. आणि 2-3 दिवस झालं मी ग्रीन टी घेतीये, तुलसी मुलेठीची जी असते ती. बट मुलेठी काय असते मला ते सर्च करून बघावं लागेल. मला ना असंच एकदा ब्लिंकिटमध्ये सॅम्पल पीस आलं होतं, ते मी ट्राय केलं, एवढं छान लागलं म्हणून मग मी परत मागवलं आज. तर बघूया आता त्याचं काय काय कसं रिझल्ट येतो. सर्व क्लिनिंग वगैरे झाली आहे, मस्त आरसा वगैरे सर्व क्लीन केले, कारण आता परवाच रक्षाबंधन आहे, भाऊ वगैरे येणार आहेत. तर त्यामुळे थोडंसं म्हणलं छान टापटीप करून ठेवू. आणि मग आता मला लागायचं ऑफिसच्या कामाला. मी सॅलेड वगैरे कट करून ठेवलं, मावशी स्वयंपाक करून गेल्या, मस्त शेवगा मसाला बनवलाय आणि चपाती. मला किती दिवसांपासून खायची इच्छा होत होती शेवगा, बट मला तेवढं प्रॉपर बनवता येत नाही म्हणून मी ट्राय करत नव्हते, उगच वेस्ट होऊन जातं म्हणून. बट आता मावशी आहेत तर त्यांना मी मला जे खायचे ते मी सांगू शकते. सो त्यांनी ते बनवून गेल्यात. मी दुपारी जेवण करेल. सकाळी मी ड्रॅगन फ्रूट आणि एक डाळिंब खाल्लं होतं. स्किनवर तुम्हाला रिझल्ट दिसत असेल किती. इकडं आता लाईट एवढं हे नाही आहे, कमी आहे, बट तुम्हाला नॅचरल लाईटमध्ये दाखवलं ना एवढं जास्त असं हे वाटते. ह्या साईडने इकडे 2-3 मोठे पिंपल आहेत, बट इकडे एवढं असं छान झालं ना. तर आता हे कसं संपवायचं मी ते विचार करते. बट थोडं थोडं एक एक घोट करून अर्धी बॉटल तरी संपवेल आज, आणि मग बघूया काय होतं. आणि जर नाही जमलं तर मग उद्यापासून. आणि तुम्ही मला सांगा, तुम्हाला माहित असेल सब्जा सीड्स चिया सीड्स कसं खायचं, म्हणजे खायचं नाही, पाण्यासोबत जर घेत असताना तर गिळायचं की चावून खायचं. सो ते सांगा. आणि मी आता काम करत करत थोडं थोडं एक एक सिप घेत 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 संपून टाकेल. आणि आता मी काम करते अँड देन आता मी डायरेक्ट तुम्हाला इव्हिनिंगला भेटते. गेलं तर आज मला ऑफिसला पण जावं लागणार आहे, हाफ डे. सो सांगते मी तुम्हाला, अपडेट देते काय काय होतं ते. चलो. आधी मला शेवगा खायचं म्हटलं ना असं नको वाटायचं. आता मी तरच ते शेवगा मसाला खायचा. लंच रेडी, चल जेवण करून घे. आज किती दिवसानंतर म्हणजे इथं आल्यापासून मला वाटतंय दुसरी तिसरी वेळ असं गॅलरीत छान अर्ध्या गॅलरीपर्यंत होऊन आले.
त्यामुळे म्हणलं थोडंसं उन्हात बसून, जसं मी आता मूवी बघत होते तर म्हणलं थोड्या वेळ आता उन्हात बसून तिथेच बसून बघते. एवढं छान वाटतंय बा. हे दुपारचं ऊन आहे बट इट्स ओके. ओ भारी वाटायलंय. सनस्क्रीन लावून बसले मी, मूवी लावते आणि बघत बसते. फर्स्ट टाइम इथपर्यंत ऊन आलंय, नाहीतर थोडंच यायचं आणि ते हे होत होतं. बट मस्त वाटतंय. झाडांना पण ऊन भेटतंय, त्यामुळे मधले पण काही झाड बाहेर ठेवावं वाटतंय. बट आता माझ्यात कॅपॅसिटी नाही आहे त्याला उचलू. झोप येते मला. ठीक आहे, चला करते मी मूवी एन्जॉय. आता काय झालं माहिती का, म्हणजे आता ऊन तर गेले बट इथं असं ना हल्लं थोडस. मला वाटलं काय आहे की म्हणून असं मी म्हणजे गोंधळ नाही केला, नॉर्मल बघितलं. कबूतर आलं होतं इथं एकदम कुंडीच्या जवळ. मी त्याचा व्हिडिओ काढत होते तोपर्यंत उडूनच गेलं. आता परत ऊन आलंय, बघू येईल वाटते कारण इथं झाड आहेत ना, तर झाडामुळे आता मी काय करते त्यांना ना असं थोडं थोडं खायला ठेवते म्हणजे येतील है ना. गुड आयडिया. पाणी आणि खायला पण ठेवते, मग ते येतील आणि मला पण असं छान वाटेल. मला एवढं भारी वाटलं ते इथं थोडा वेळ आलं आणि गेलं तर मस्त यार. आज एक मी नवीन काहीतरी ट्राय करणार आहे, तुम्हाला दाखवते. तर हे आहे रेड लेबलचं इन्स्टंट मसाला चाय प्रीमिक्स. ओके, तर हे मी ट्राय करणार आहे. ह्याच्यामध्ये असे 10 सॅचेस आहेत आणि मग ते गरम पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याचा चहा बनतो असं आहे. तर मी पाणी गरम करते अगोदर आणि बघूया आपण बनतं का हे, असंच ट्राय करून बघायला काय हरकत आहे. आज ब्लिंकिटवरनं सामान मागवत होते ना, तेव्हा हे दिसलं. म्हटलं चहा दूध वगैरे आणण्यापेक्षा हे चांगलं आहे, ट्राय करून बघूया. काय काय ह्याच्यामध्ये अद्रक पण आहे, इलायची, लवंग आहे, सर्वच आहे. चला बनवूया. याच्यात 10 सॅचेट्स आहेत आणि याच्यातलं पूर्ण 1 कप चहासाठी टाकायचं आहे. तर बघूया आता, ट्राय करूया. मी टाकते आणि सांगते तुम्हाला. चहा हे टाकायचं आणि तो पुन्हा मग बॉईल झालेलं पाणी टाकायचं, जस्ट लाईक कॉफी म्हणू शकता तुम्ही. सो चला ट्राय करते. चाय 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 बनली. नॉट टू गुड यार, एवढं खराब लागत होतं काय सांगू तुम्हाला. आता एवढं वाटलं, चहा फेकून दिला मी अक्षरशः. नुसतं असं पाण्यामध्ये पत्ती, थोडीशी साखर आणि असे मसाले टाकल्यासारखं लागत होतं. अजिबात चांगलं लागत नव्हतं. थोडं नॉर्मल जर प्यायचं असेल तर ठीक आहे, बट एकदम चहाच प्यायचा आहे तुम्हाला, चहाचीच क्रेविंग होती आणि त्यात तुम्ही ते पिताय तर नॉट वर्थ इट. खूपच खराब होतं. काय करू आता, पिलं जाऊ द्या. कधीतरी पिऊन संपून टाकेल. बरं झालं एकच मागवलं होतं. फोटोला तू लाइटिंग बसवणार होतास. मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं. मी काल म्हणलेलं ना कबूतर आलेलं, तर आज पण 2 कबूतर आले होते आणि पूर्ण गॅलरीमध्ये इथे खेळत होते. मग मी त्यांना ह्याच्यामध्ये गहू ठेवले होते. हे ऍक्च्युली तिथं होतं, मग ते 2 आले वाटतं, 2-3 आले होते आणि मग त्यांनी पूर्ण खाल्लं आणि एवढंच राहिले. मग मी आता इथं ठेवलं. आता मी काय करणार, इथं गॅलरीमध्ये थोडेसे टाकणार आहे म्हणजे ते इथं येऊन खेळतील. एवढं भारी वाटत होतं ना. आणि हा मनी प्लांट बघा इथपर्यंत गेलाय. खूपच छान वाटत होतं. आता थोडेसे जास्त ठेवावं लागतील कारण ते त्यांच्या मित्रांना मैत्रिणींना पण घेऊन येत असतील ना. आणि मी बांबूचं प्लांट ह्याच्यामध्ये होतं एक, ते काढून काचेत लावले. सो त्यात एक मनी प्लांट लावून दिला. आणि मी असंच करते, एखादी कुंडी रिकामी झाली की त्यात मनी प्लांट लावून देते, म्हणजे येतो तरी. कुंड्या रिकाम्या राहण्यापेक्षा छान वाटतं मस्त असं गार्डन. खूप छान वाटतं मला ते बघून. कबूतर येणं वगैरे यार, एवढं पॉझिटिव्ह वाटतंय. आता मला थोडंसं बाहेर जायचंय, काहीतरी बुक करायला जायचंय, तुम्हाला सांगेलच मी. त्यामुळे एवढं छान रेडी होऊन जाते. माहित नाही आज भेटेल की नाही, बट
मला असं होतं प्लॅन की उद्या रक्षाबंधन आहे तर उद्या रक्षाबंधनला घ्यायचं. बट बघूया आता काय नाही भेटतं का नाही. नाही भेटलं तर असं म्हणतायत पाऊस पाऊस चालू झालाय. ऊन होतं एवढा वेळ, मी आवरत होते सगळं काम करत होते तोपर्यंत ऊन होतं आणि आता पाऊस आलाय. आणि आता मी आज म्हणजे मेन म्हणजे कार घेऊन जाणार नव्हते कारण कार लावली आहे सर्व्हिसिंगला आणि त्याचं हे पण तुम्हाला सांगितलं पॉलिशिंगचं वगैरे ते पण करायचंय. बट आता पाऊस चालू झालाय, आता मी स्कूटीवर कसं जाऊ यार. पाऊस म्हणजे मी बाहेर जायचा टाइम झाला तर पाऊस चालू झाला आणि एवढा वेळ काहीच नव्हतं. वा रे पावसा वा. तर बसते आता थोड्या वेळ. तर गाइज आज मेरी बहीण पण आ गई है रक्षाबंधनसाठी. आज डायरेक्ट आली ती आणि आम्ही येताना शॉपिंग केली. मी हा नाईट ड्रेस घेतला, खूपच जास्त क्यूट वाटत होता. मग मी तिला पण गिफ्ट दिला असावाला सेम टू सेम. सो चला मग आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. भेटते मी तुम्हाला आता नेक्स्ट रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.